जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात तर शासनाचा आत्ता जी.आर. आला असून लवकरच सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी शासनातर्फे मिळाली असेल आणि त्यांनी गॅस जोडणीसाठी ई-KYC केली असेल त्या सर्व माता भगिनींना लवकरच शासनातर्फे या योजनेचा लाभ मिळेल. ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेला सुरुवात होणार असून जर आपली ई-KYC पेंडिंग असेल तर त्यांनी त्वरित ई-KYC करून घेणे, अन्यथा आपण लाभापासून वंचित राहू शकता. संपूर्ण जी.आर. व्हिडिओमध्ये आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तर जी.आर. पुढील प्रमाणे असा आहे. देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी शासनाने गरीब कुटुंबाला स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच महिलांच्या आरोग्य प्रमाणात सुधारणा करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लागू केली 2016 मध्ये. त्यानंतर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना सुद्धा गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू केले. या योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्याने परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचत असल्याची बाब शासनाच्या लक्षात आली. हीच बाब सदर शासनाने लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा शासनाने केली आहे. यासाठी लाभार्थी कोण असू शकतात आपण पाहू. तर यासाठी लाभार्थी सदर योजनेचा लाभार्थी मिळण्यासाठी गॅस जोडणी त्या महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. तसेच ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळाले असतील त्या योजनेच्या लाभार्थ्यातील कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो. सध्या परिस्थितीत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.96 लाख लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील. तरी ज्या महिला भगिनींना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे ते पात्र आहेत. त्यांनी आपली ई-KYC पेंडिंग असेल तर करून घेणे, अन्यथा आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.